युद्धाचा भडका जो आहे तो उडालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये त्याची झळ जी आहे ती या ठिकाणी आता बसताना पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की गॅस सिलेंडरची लाईन जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे. आपण पाहू शकतो की काही महिला देखील या रांगेत थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काय कधी भेटलं तुम्हाला असले? अहो आता हा 30 दिवस झालं. हा. आम्हाला माहितीच नव्हतं बंद व्हायचं. अच्छा, किती वेळ लागला हा सिलेंडर भेटायला? 2 तास झाले. हा, 2 तास लाईनीत थांबले होतो. काय सांगाल? एक मिनिट ऐकून घ्या सर. सर्वप्रथम मी नमस्कार करतो. 3-4 दिवस झालं मी एस पी गॅस अनुरक्षा हेलपाटे मारतोय, तरी म्हणतात की 10 तारखेला या, 10 तारखेला 16 तारखेला या. 4च्या सकाळी 11 वाजल्यापासून मी लाईनला आहे. ऑनलाईन बुकिंग केलं नाही का? ऑनलाईन बुकिंग होतच नाही, पूर्ण बंद केलंय. दोन्ही 3 नंबर बंद केलेले आहेत त्यांनी. 2-3 दिवस झालं मी बुकिंग करतोय, पूर्ण नंबर बंद आहे आणि आरेरेवीची भाषा करतायत तिथे. हा, काय सांगाल, कधी तुम्ही बुक केलं तर कधी मिळाल? 6 तारखेला बुक केलेला आहे आणि गव्हर्नमेंटनं जसं सांगितलं आहे इन्स्ट्रक्शन त्या पद्धतीने गॅस असा मिळतोय. अच्छा, कारण पहिला गॅस तुम्ही बुकिंग केल्यानंतर त्यामध्ये 10 दिवसाचा कमीत कमी गॅप लागतो. 40 दिवसानंतर गॅस मिळतो. नक्कीच 6 तारखेला बुक केला, मला आज मिळाला. नक्कीच आपण पाहिलं तर ग्राहकांना जे आहे ते पिंपरी चिंचवड शहरात घरपोच जो आहे तो गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळत असतो. मात्र ग्राहकांनी जे आहे ते पिंपरी चिंचवडमधील अशा वेगवेगळ्या दुकानांच्या गॅस दुकानांच्या बाहेर जे आहे ते आता उन्हांमध्ये रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर या ठिकाणी थेट फटका जो आहे तो या पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना गॅस सिलेंडरच्या रांगांच्या माध्यमातून जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.